अजितदादा पवार हे नक्की कोणाचे? आता हा प्रश्न मी उपस्थित करतोय, असाच बऱ्याच जणांनी उपस्थित केलेला आहे. अशा बऱ्याच जणांच्या मनात ही शंका चुकचुकायला लागली, पाल चुकचुकायला लागली. मित्रांनो, अजितदादा पवार नक्की कोणाचे? महाविकास आघाडीचे की महायुतीचे? नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सामाजिक व्यवस्था. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी उठलेली आहे आणि प्रत्येकजण आपापल्या परीने प्रचार दौरे, प्रचार सभा घेतोय. मित्रांनो, सध्या एक प्रश्न चर्चिला जातोय, तो कोणता आहे तर अजितदादा पवार हे नक्की कोणाचे? आता हा प्रश्न मी उपस्थित करतोय, असाच बऱ्याच जणांनी उपस्थित केलेला आहे. अशा बऱ्याच जणांच्या मनात ही शंका चुकचुकायला लागली, पाल चुकचुकायला लागली. मित्रांनो, अजितदादा पवार नक्की कोणाचे? महाविकास आघाडीचे की महायुतीचे? मित्रांनो, हे बघायचं जर ठरलं तर त्यासाठी आपल्याला मापदंड शोधावा लागेल आणि ह्या मापदंडाला सुरुवात कुठून होईल तर लोकसभेच्या निवडणुकीपासून. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अजितदादा पवार यांचा सुपडा साफ झाला. अगदी एकमेव त्यांचा खासदार निवडून आला आणि तो स्वतःच्या जीवावरती. मित्रांनो, लक्षात घ्या, तटकरे म्हणून सुनील तटकरे रायगडमधून, कोकणामधून ते निवडून आले, एकमेव आमदार. बाकी सगळे भुईसपाट झालेत. आणि कोणाच्या समोर भुईसपाट झालेत तर शरदचंद्रजी पवार यांच्या भुईसपाट झाले, त्यांच्यासमोर. ह्या निवडणुकीमध्ये एक गोष्ट दाखवून द्यायची होती शरदचंद्रजी पवार यांना आणि अजितदादा पवार यांना, की कोणाची ताकद आहे, कोणाचा दबदबा आहे, कोणाची ते विचारधारणेची मतदार आहेत. जो राष्ट्रवादीचा पारंपरिक मतदार आहे तो कोणाचा आहे. आणि ते सरळ स्पष्ट भाषेमध्ये शरदचंद्रजी पवार यांनी दाखवून दिलं त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये. मित्रांनो, बारामतीमध्ये तर अजितदादा पवार हे म्हणत होते की मी हा बारामती संघ जो आहे, लोकसभा मतदारसंघ आहे, त्या लोकसभा मतदारसंघामध्ये मी अतोनात काम केलेलं आहे, अहोरात्र काम केलं आहे, दिवस रात्र काम केलेलं आहे, बऱ्याच योजना मी तिथे आणलेल्या आहेत. आणि असं असतानासुद्धा त्यांची सुभेद्य पत्नी यांचा तिथे पराभव झाला आणि शरदचंद्रजी पवार यांच्या सुकन्या तिथून निवडून आल्या, सुप्रिया सुळे. आणि ही सपशेल हार ही अजितदादा पवार यांची होती आणि ती जिव्हारीसुद्धा त्यांना लागली. कोणाच्या? अजितदादा पवारांच्या. आणि हा छोटा मोठा पराभव नाही आहे, खुद्द त्यांच्या पत्नीचा होता. एखादा त्रयस्थ जर खासदार तिथे उभा राहिला असता, एखादी त्रयस्थी व्यक्ती जर उभी राहिली असती, म्हणजे अजितदादा पवार यांच्या पक्षामधील त्रयस्थ म्हणजे कोण? पवार कुटुंबाच्या व्यतिरिक्त, तर एखादी वेळेस ती गोष्ट मान्य केली असती. पण खुद्द अजितदादा पवार यांच्या पत्नी तिथे उभ्या राहिल्या होत्या मित्रांनो. आणि त्यांचा सपशेल पराभव झाला आणि दणदणीत पराभव झाला. आणि दणदणीत विजय कोणाचा झाला? सुप्रिया सुळे यांचा. त्यानंतर चर्चेला उधाण आलं की अजितदादा पवार यांची ताकद म्हणजे शरदचंद्रजी पवार होती. त्यांचा वरदहस्त होता म्हणून अजितदादा पवार आजपर्यंत निवडणुकीमध्ये जिंकत आले. त्यांचा वरदहस्त होता म्हणून आज अजितदादा पवारांचं राजकीय भवितव्य आहे. जे राजकीय वर्तुळ आहे अजितदादा पवारांच्या भोवती, ते शरदचंद्रजी पवार यांच्या आशीर्वादाने आहे. हे ह्या निवडणुकीमध्ये स्पष्ट झालं 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमधून. मित्रांनो, कारण काय माहिती आहे का? शरदचंद्रजी पवार यांनी तळागाळापर्यंत जाऊन काम केलेलं आहे, जमिनीवरती जाऊन काम केलेलं आहे.
भले त्यांनी काँग्रेसमधले काही नेत्यांना फोडून एखादा पक्ष तयार केला असला तरी तिथे काम करत असताना, काँग्रेसमध्ये काम करत असताना ते तळागाळापर्यंत गेले होते. ते जमिनीवरती राहून काम करत होते. त्यामुळे त्यांचा एक जनाधार आहे, त्यांची एक वोट बँक आहे, त्यांच्या विचारधारेला मतदान करणारे लोक आहेत, त्यांचा एक पारंपरिक मतदार आहे. आणि ह्या जनाधारला, या पारंपरिक मतदाराला अजितदादा पवार खिंडार पाडू शकले नाहीत. लक्षात घ्या मित्रांनो. आता मी जो शंका उपस्थित केली आहे, अजितदादा पवार कोणाचे आहेत? महायुतीचे आहेत की महाविकास आघाडीचे? असं मी का म्हणतो? नुकताच त्यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला मुलाखत घेताना की योगी आदित्यनाथ यांनी जे केलेलं वक्तव्य आहे, जे विधान आहे, ते तुम्हाला मान्य आहे का? तर अजितदादा पवार यांनी काय विधान केलं, काय वक्तव्य केलं, काय आपले विचार मांडले? तर आम्ही त्यांच्या ह्या विचाराशी सहमत नाही आहे, आम्ही ते मानत नाही. ते बाहेरून आलेले आहेत, एवढ्यापर्यंत गेले, म्हणजे ते बाहेरून आलेले आहेत. ते युतीचे एक नेते आहेत हेही ते विसरलेत बोलताना. ते काय म्हणतात? शाहू फुले आंबेडकर. शाहू फुले आंबेडकर म्हणजे जी विचारधारा शरदचंद्रजी पवार यांची आहे, तीच विचारधारा अजितदादा पवार यांची सुद्धा आहे. ती विचारधारा त्यांनी सोडलेली नाही आहे महायुतीमध्ये आल्यानंतर सुद्धा. या उलट तुम्ही जर बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांचा विचार केलात तर त्याने आपल्या विचारधारेला तिलांजली लावलेली आहे, त्याला चूड पेटवलेली आहे, ती विचारधारा वेशीवर टांगलेली आहे, ती धुळीस मिळवली आहे. आणि त्यांनी कुठली विचारधारा स्वीकारली? तर काँग्रेसची विचारधारा. तोडो और राज्य करो, लागून चालन करा आणि राज्य करा, तुष्टीकरण करा आणि राज्य करा. अगदी 100% त्याने ॲडॉप्ट केले, किंबहुना त्यापेक्षाही जास्त. जेवढा काँग्रेस त्या विषयाशी कट्टर नाही आहे, त्याच्यापेक्षा कट्टरता आज उद्धव ठाकरेंकडे दिसून येते. म्हणजे अगदी ते मुसलमानांसमोर अगदी झुकलेत, वाकलेत, लोटांगणसुद्धा घातलं, चाटुगिरी पण करायला लागलेत, त्यांचं समर्थनसुद्धा करायला लागलेत, त्या वक्फ बोर्डचं समर्थनसुद्धा करायला लागलेत. म्हणजे बघा, म्हणजे उद्धव ठाकरे यांनी आपल्या विचारधारेची गद्दारी केली, तिलांजली दिली, आपल्या पित्याच्या विचारधारेला त्यांनी धुळीस मिळवलं. पण या उलट अजितदादा पवार हे अजूनही आपल्या काकाच्या विचारधारेशी जोडलेले आहेत. ती विचारधारा त्यांनी अजूनही सांभाळलेली आहे. मित्रांनो, मी उद्धव ठाकरे यांनी जो निर्णय घेतला त्याच्या विरोधात नाही आहे, त्याच्या विरोधात नाही. मी असं का म्हणतोय? आणि कोणी काय निर्णय घ्यावा, कोणी कुठली विचारधारेवर चालावा, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण जर उद्धव ठाकरे बाळासाहेबांचं नाव घेत असतील, शिवसेनेचं नाव घेत असतील, तर मी त्यांना 100% विरोध करेन. कारण जर तुम्ही ती संघटना सोडली आहे, म्हणजे काय संघटना सोडली म्हणजे काय? ती विचारधारा सोडली. मग ती विचारधारा शिवसेनेची होती, हिंदुत्वच हेच राष्ट्रीयत्व. मग शिवसेनेचं नाव घेणं तुमच्या मुखातून शोभत नाही आणि बाळासाहेबांचं नाव घेणं तुमच्या मुखातून शोभत नाही. तुम्ही जर ते लाथाडलंय, ते झुगारलंय, तर तुम्ही बाळासाहेबांनाही नाकारा, अगदी शिवसेनेलाही नाकारा. आणि एक वेगळा, जसं महाराष्ट्र नवनिर्माण सेना, त्याच्यात कुठेही शिवसेनेचं नाव येत नाही, तसं एखादं नाव घ्या आणि स्वतःच्या कुवतीवरती, स्वतःच्या क्षमतेवरती, स्वतःच्या लायकीवरती निवडणूक लढवा. असो मित्रांनो, विषय आहे अजितदादा पवार. अजितदादा पवार हे कोणाचे? महायुतीचे आहेत की महाविकास आघाडीचे आहेत? हा प्रश्नचिन्ह का निर्माण होतोय? जे विधान त्यांनी केलं योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात, जी भाषा त्यांनी वापरली योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात, भाजपाच्या विचारधारेच्या उलट, शाहू फुले आंबेडकर. आता मित्रांनो, सरळ साधी गोष्ट आहे, भाजपाने शाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा सोडली आहे का? तर नाही.
त्यांचीच विचारधारा आहे. त्याच विचारधारेवरती भाजपासुद्धा चालली आहे. त्याच्याबरोबर त्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचीसुद्धा विचारधारा आपल्यासोबत ठेवलेली आहे. याचा अर्थ त्यांनी शाहू फुले आंबेडकर यांना नाकारलेला नाही आहे. पण अजितदादा पवार शाहू फुले आंबेडकर हे ज्यावेळी विधान करतात, हे ज्यावेळी वक्तव्य करतात, त्यावेळी ते कोणाचं लक्ष केंद्रित करतायत तर मुसलमानांचं. मित्रांनो, त्यांनी ते दाखवून सुद्धा दिलं. त्यांनी नवाब मलिक सारख्या व्यक्तीला आपली तिकीट दिली, आपल्या पक्षाचं तिकीट दिली, आपल्या पक्षाचा एबी फॉर्म दिला, आपल्या पक्षाचं चिन्ह दिलं. जे नवाब मलिक आज दाऊदच्या नावाखाली बदनाम आहेत, दाऊदचे हस्तक आहेत. बॉम्बस्फोटामध्ये जे मुंबईकर मारले गेलेत या दाऊदमुळे, त्या दाऊदचे हस्तक नवाब मलिक यांना अजितदादा पवार यांनी तिकीट दिलेलं आहे. आणि हे भारतीय जनता पार्टीला मान्य नव्हतं आणि त्यांनी ते जाहीररित्या बोलून सुद्धा दाखवलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा बोलून दाखवलं आहे आणि एकनाथ शिंदेनी बोलून दाखवलं आहे. म्हणजे युतीमधील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्याचा विरोध केलेला आहे. आणि तिथे शिवसेनेचा एक आमदारकीसाठी एक नेता तिथे उभा राहिलेला आहे अजितदादा पवारांच्या विरोधात सुद्धा. आणि तसं बघायला गेलं तर तिथे युतीमधील 2 उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. आणि समाजवादी पार्टीचे एक उमेदवार तिथे उभे आहेत. असो मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आहे तर बॉम्बस्फोटामध्ये ज्याचा उल्लेख केला जातो, याचं नाव घेतलं जाते, याच्यावरती आरोप लावले जातात, त्याचा हस्तक म्हणून नवाब मलिकांना बघितलं जाते, अशा नवाब मलिकांचं समर्थन अजित पवार यांनी केलेलं आहे. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ हाच झाला की त्यांना मुसलमानांची मतंसुद्धा साधायची आहेत. नवाब मलिक यांच्या कन्येला सुद्धा त्यांनी उभं केलेलं आहे राष्ट्रवादीची तिकीट देऊन. याचा अर्थ काय झाला? अजितदादा पवार यांना युतीची जी रणनीती आहे किंवा युतीची जी विचारधारा आहे ती अमान्य आहे. आणि त्यांनी ते जाहीरसुद्धा केलं, आमची विचारधारा वेगळी आहे म्हणून. याचा अर्थ काय झाला? जर तुमची विचारधारा वेगळी आहे, तुमची रणनीती वेगळी आहे, मग तुम्ही युतीमध्ये काय करताय? हा एक प्रश्न निर्माण होतो. मग ही चाल शरद पवारांची असू शकते का? ऐन वेळेला ही चाल शरद पवारांनी खेळू शकतात का? होऊ शकते मित्रांनो. आणि शरदचंद्रजी पवार हे तोडाफोडीचं राजकारण करायला अगदी माहीर आहेत. काँग्रेससारख्या पक्षामध्ये राहून त्यांनी आपलं राजकीय भवितव्य सुरू केलं. त्याच काँग्रेस पक्षाला त्यांनी तोडलं, सुरुवात तिथून केली. त्यानंतर त्यांच्यासोबत जे आलेत, त्यांना मदत करणारे, त्यांना सहकार्य करणारे अजय संघटना होते, त्यांना फोडून त्यांना नेस्तानाबूत केलं. खुद्द या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या कुटुंबाला त्यांनी दोफाड केलेत. अजितदादा पवारांच्या विरोधात आपल्या कुटुंबाला उभं केलं. असे शरदचंद्रजी पवार काही करू शकतात. आणि अजितदादा पवार आता थोडेसे नमलेले आहेत. असं मी का म्हणतोय तर अजितदादा पवार यांनी आता सपशेल माफी मागितलेली आहे, जाहीररित्या माफी मागितली आहे. म्हणजे काय माफी मागितली त्यांनी? तर मी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आपल्या पत्नीला उतरवायला नको हवं होतं. ती माझी एक घोड चूक आहे आणि ती चूक मी मान्य करतो. मित्रांनो, हे विधान करायची काय आवश्यकता आहे? हे वक्तव्य द्यायची काय आवश्यकता आहे? आणि ते सुद्धा निवडणुकीच्या धामधुमीमध्ये. ज्यावेळी निवडणुकीचा जी रणधुमाळी आहे ऐन मुमेंटमध्ये आली आहे, ऐन जोरामध्ये आली आहे, अशा वेळी हे जे तुमची वक्तव्य आहेत, ही वक्तव्य काय सिद्ध करतायत? काय दाखवून देत आहेत? तुम्ही युतीची ताकद कमी करताय का? मित्रांनो,
पण ह्यावरती भारतीय जनता पार्टीने सुद्धा एक उपाय शोधून काढलेला आहे. याची मी ब्रेकिंग न्यूज तुम्हाला पुढच्या भागात देईन. गौप्यस्फोट लक्षात घ्या. भारतीय जनता पार्टीने सुद्धा अजितदादा पवारवरती एक तोडगा काढलेला आहे. तो मी पुढच्या भागामध्ये तो गौप्यस्फोट करीन. पण तुर्तास लक्षात घ्या, तुम्हाला काय वाटते, अजितदादा पवार हे महायुतीचे आहेत की महाविकास आघाडीचे आहेत? मित्रांनो, जर त्यांनी भारतीय जनता पार्टी शिवसेनेची विचारधारा स्वीकारलेली नाही आहे तर निवडणुकीनंतर ते मला वाटत नाही ते युतीसोबत राहतील. ते कदाचित आघाडीवर निघून जातील. आणि अशा परिस्थितीमध्ये जर त्यांनी आपले उमेदवार जिंकून आणले तर हे भारतीय जनता पार्टीला धोकादायक ठरेल, त्या महायुतीला धोकादायक ठरेल. मित्रांनो लक्षात घ्या, जसं लास्ट मोमेंटला ऐन वेळी उद्धव ठाकरे यांनी 2019मध्ये जी खेळी केली, जो स्वार्थ साधला, जो मतलब साधला, तो मतलबसुद्धा अजितदादा पवार साधू शकतात. मला मुख्यमंत्री बनवा, मी तुमच्यासोबत येतो. मला मुख्यमंत्री बनवा, मी तुमच्यासोबत येतो, अशी अट ते महायुतीमध्ये घालू शकतात. मित्रांनो लक्षात घ्या. नाहीतर मी महाविकास आघाडीकडे चाललो. या परिस्थितीचा धोका समजून भारतीय जनता पार्टीने सुद्धा एक काय काढलेलं आहे, मार्ग काढलेला आहे, एक तोडगा काढलेला आहे. त्याच्यावरती मी पुढच्या भागामध्ये गौप्यस्फोट करेनच. मित्रांनो, पण महत्त्वाची गोष्ट काय, अजितदादा पवार हे कोणाचे आहेत? महायुतीचे आहेत की महाविकास आघाडीचे आहेत? तुम्हाला काय वाटते? एकंदरीत जी परिस्थिती तुम्हाला दिसते, मी दोन्ही महायुतीचं आणि आघाडीचं तुम्हाला मी तुमच्यासमोर विश्लेषण ठेवलेलं आहे. एका आघाडीमध्ये म्हणजे महाविकास आघाडीमध्ये बाहेरून गेलेला वेगळ्या विचारधारेचा व्यक्ती उद्धव ठाकरे, आणि यांनी ती महाविकास आघाडीची विचारधारा 100% स्वीकारली, किंबहुना त्याहून जास्त. म्हणजे काँग्रेसपेक्षाही 4 पावलं ते पुढे गेलेत. पण एकीकडे त्यांच्या विरोधात जे उभे आहेत, महाविकास आघाडीच्या विरोधात जे उभे आहेत महायुती, त्या महायुतीमध्ये 2 पक्ष शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकाच विचारधारेचे आहेत. पण त्यांच्यासोबत गेलेले राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा पवार हे वेळोवेळी आपली विचारधारा वेगळी आहे हे दाखवून देत आहेत. याचा अर्थ काय आहे? याच्या मागे काय रणनीती आहे, काय राजनीती आहे, काय राजकारण आहे, हे समजून घेणं गरजेचं सुद्धा आहे. भारतीय जनता पार्टीने एकदा आपल्या पायावर धोंडा मारून घेतला आहे उद्धव ठाकरेच्या नावाने. त्यांच्यावरती अति आत्मविश्वास दाखवून, विश्वास ठेवून 2019मध्ये तोच धोंडा परत ते आपल्यावर पायावर मारून घेतील का? मला नाही वाटत. आजची जी भारतीय जनता पार्टी आहे, नरेंद्र मोदीजी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांची भारतीय जनता पार्टी हा जो पक्ष, ही संघटना आहे, ही एका वेगळ्या स्वरूपाची आहे. ती काळ वेळ परिस्थितीनुसार निर्णय घेते, आणि तो त्याने एक निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय काय आहे? अजितदादा पवार यांना पर्याय म्हणून त्यांनी काय निर्णय घेतला आहे, याचा गौप्यस्फोट, याची ब्रेकिंग न्यूज मी तुम्हाला पुढच्या भागात देईन. पण तुर्तास मी जे तुमच्यासमोर आता हा विषय मांडला आहे, विश्लेषण केलं आहे, अजितदादा पवार कोणाचे, गेला अजितदादा पवार कोणीकडे, काय ही परिस्थिती कधी येईल? निवडणुकीनंतर येऊ शकते. गेले अजितदादा पवार कोणीकडे, गेला माधव कोणीकडे नाही, गेले अजितदादा पवार कोणीकडे. जसं गेले उद्धव ठाकरे कोणीकडे 2019मध्ये, त्याची पुनरुक्ती घडू शकते. आता नक्की अजितदादा पवार हे कोणाचे, तुम्हाला काय वाटते? आपले विचार कमेंट बॉक्स में लिहा.
कारण काय मित्रांनो, योगी आदित्यनाथ यांनी जे हे दिलेलं आहे, एक घोषवाक्य दिलेलं आहे, एक घोषणा दिलेली आहे. ती घोषणा काय आहे? एक रहोगे तो नेक रहोगे, बटोगे तो कटोगे. ही महायुतीला सुद्धा साजक आहे. एक रहोगे तो नेक रहोगे. आता एक आहेत का अजितदादा पवार? नाही आहेत. बटोगे तो कटोगे. आता हे वाटले जाण्याची, बंटवारा होने की बात कर रहे हैं ना अजितदादा पवार. हम इस विचारधारा के नहीं है, आम्ही या विचारधारेचे नाही आहोत. बटोगे तो कटोगे. अजितदादा पवार हे आता ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्वतःचा घात करून घेतील. कारण काय मित्रांनो, दोन दगडावरती पाऊल ठेवून जर उभा राहिला माणूस तर तो तोंडावरच आपटणार आहे. दोन दगडावरती जर तो पाय ठेवून उभा राहिला तर तो तोंडावर आपटणार आहे. आणि तीच परिस्थिती अजितदादा पवार हे स्वतःवर आणतायत. ना घर का ना घाट का. ना त्याने त्या विचारधारेसोबत गेल्यावरती विचारधारा स्वीकारली, ना त्या विचारधारेला सोडून ते वेगळे झालेत आणि स्वतः लढलेत. जर त्यांना ती विचारधारा मान्य नव्हती तर आता सरकारमध्ये होते तिथपर्यंत ठीक होतं. त्यानंतर त्यांनी ती विचारधारा सोडून, ती महायुती सोडून बाहेर पडायला हवं होतं. ही सरळ साधी गोष्ट आहे. जर ते मुरब्बी नेते असतील तर त्यांनी हा निर्णय घेतला असता. ते युतीमधून बाहेर पडून स्वतंत्रपणे त्यांनी लढले असते आणि त्याचा फायदा त्यांना झाला असता. पण या उलट युतीमध्ये राहून ती विचारधारा त्यांनी स्वीकारली नाही. जशी महाविकास आघाडीमध्ये राहून उद्धव ठाकरेंनी ती विचारधारा स्वीकारली. मुसलमानांचे कैवारी झालेत, मुसलमानांच्या समोर त्यांनी लोटांगण घातलं, त्यांचे चाटुकार झालेत, त्यांचे हुजरे झालेत. मित्रांनो लक्षात घ्या, तुष्टीकरण करायला लागलेत, लागून चालन करायला लागलेत, लाळघोटेपणा करायला लागलेत, वक्फ बोर्डला समर्थन करायला लागलेत. मित्रांनो बघा, म्हणजे काँग्रेसच्या पुढे गेलेत. ते त्यांच्या काँग्रेसच्या विचारधारेच्या 4 पावलं पुढे गेलेत. म्हणजे एवढी तरी काँग्रेस वाहत गेलेली नाही आहे मुसलमानांच्या मागे. पण उद्धव ठाकरे हे काँग्रेसही नाही तर माझ्या मते तर ते मुस्लिम लीग, उद्धव ठाकरे यांनी मुस्लिम लीगची विचारधारा स्वीकारलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. मुस्लिम लीगची, म्हणून ते कुठेतरी आपले उमेदवार निवडून आणू शकतात मुसलमानांच्या जीवावरती. पण या उलट जशी हालत 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अजितदादा पवार यांची झाली, त्यापेक्षाही बदतर अवस्था अजितदादा पवार यांची होऊ शकते. ह्या त्यांच्या दुतोंडी विचारामुळे, ह्या त्यांच्या दुतोंडी विचारधारेमुळे. मित्रांनो तुम्हाला काय वाटते, अजितदादा पवार हे कोणाचे? महायुतीचे की महाविकास आघाडीचे? मित्रांनो मी जे तुमच्यासमोर विषय मांडतोय, विषय ठेवतोय, जे वास्तव तुमच्यासमोर मांडतोय ते अभ्यासपूर्वक विचारपूर्वक मांडतोय. मी कोणाची तरी बाजू घेतोय आणि कोणाचा तरी विरोध करतोय अशी गोष्ट नाही आहे. जे वास्तव आहे तेच, ते वास्तव तुमच्यासमोर ठेवतोय. कदाचित अमुक याचा समर्थक त्याला ते कटू वाटत असेल आणि अमुक याचा समर्थक त्यांना ते आवडत असेल. मी समर्थन कोणाचाही करत नाही आणि कोणाचाही विरोध करत नाही. मी वास्तव तुमच्यासमोर मांडतोय. पण हे वास्तव तुमच्यापर्यंत पोचल्यानंतर त्याच्यावरती जर चर्चा होत नसेल, म्हणजे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आपले विचार मांडत नसाल तर त्याला काही अर्थ नाही आहे. मित्रांनो माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि लाईकसुद्धा करा. नाही आवडलं तर डिसलाईक करा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा, तरच ही चर्चा पूर्ण होईल. एक कळकळीची विनंती आहे. अगदी सोपी सरळ गोष्ट आहे.
सबस्क्राईब करायचं म्हणजे ते बटन दाबायचं, लाईक करायचं म्हणजे ते बटन दाबायचं, शेअर करायचं म्हणजे ते बटन दाबून पुढे पाठवून द्यायचं. साधी सरळ गोष्ट, जास्त मेहनत नाही आहे. बघा, करा. मला उत्तेजना मिळेल, मला आणखीन एक हुरूप येईल आणि विविध विषयांवरती मी माझे विचार मांडू शकतो. तुम्हाला जर एखादा विषय वाटत असेल मी मांडावा, तुमच्या नजरेत असेल, तर त्याबद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आपले विचार मांडू शकता. या विषयावरती तुम्ही चर्चा करा, बोला म्हणून. मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार परिषद लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये या. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम, जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.